नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। गेले 2 दिवस कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील धरणातील पाण्यातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे सर्व 7 ही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। पहाटे 4:20 सर्व दरवाजे उघडल्याने सुमारे 12,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळीत तासागणिक 4 इंचाने वाढ होत आहे। कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर पहाटे 1 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 27.8 इंच होती। 2 वाजता ती 27.9 इंच झाली। पहाटे 3 वाजता 27.11 इंच झाली। पहाटे 4 वाजता 28.2 इंच झाली। तर पहाटे 5 वाजता एकदम 4 इंचाने पाणी वाढून राजाराम बंधाऱ्यावरील पूर पातळी 28.6 इंच झाली। सकाळी 6 वाजता हीच पाणी पातळी 29 फुटाच्या पुढे गेल्याने तासागणिक पंचगंगेची पाणी पातळी वाढत असून पुराची भीती निर्माण झालेली आहे। याबरोबरच वारणा धरणातून आज सकाळी 10 वाजल्यापासून 5,000 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। तसेच विद्युतगृहातून 1630 क्युसेक्स विसर्ग सुरूच आहे। अशा प्रकारे 6,500च्या पुढे क्युसेक्स सुरू राहणार आहे। परिणामी पंचगंगा आणि वारणा नद्यांना पूर येण्याची शक्यता पाटबंधारे खात्याने वर्तवलेली आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।